सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्याने कोपरगाव शहर व तालुक्यातील काही हॉटेल तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकाराची गंभीर दखल घेत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे। तहसीलदार महेश सावंत यांच्या आदेशानुसार तालुका पुरवठा अधिकारी अमोल फोफसे यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा निरीक्षक आदिती भालेराव, पुरवठा सहाय्यक गणेश गरुड आणि पुरवठा सहाय्यक रजनी पावरा यांच्या पथकाने रविवारी कोपरगाव शहरातील विविध भागात अचानक तपासणी मोहीम राबवली। या तपासणी दरम्यान अनेक हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले। त्यामुळे संबंधितांवर कारवाई करत पुरवठा विभागाने शहरातील विविध ठिकाणांहून एकूण 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर करणे तसेच त्याचा काळाबाजार करणे हा नियमबाह्य प्रकार असल्याने अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार महेश सावंत यांनी दिला आहे। तसेच सध्या घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाही, फक्त नागरिकांनी भीतीपोटी साठा करून ठेवू नये असे आवाहन देखील तहसीलदार सावंत यांनी केले आहे। सर, आज आपल्या पुरवठा विभागाच्या वतीने हॉटेल्सवर ज्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जातात त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। सकाळपासून किती ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे, काय कारवाईचं स्वरूप आहे? ज्या पद्धतीनं आता मीडियामध्ये किंवा जनतेमध्ये चर्चा आहे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये, तर त्या अनुषंगाने प्रशासन पूर्ण तयारीमध्ये आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा स्तरावर सर्व सप्लायर्सची बैठक घेतलेली आहे एजन्सीची। त्याचप्रमाणे आपण तालुका स्तरावरच्या सगळी एजन्सीज ज्या आहेत त्यांना देखील त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत आणि तालुक्याचं जे पुरवठा पथक आहे त्या पुरवठा इन्स्पेक्टर आणि आमची पूर्ण यंत्रणा या तालुक्यामध्ये जिथं जिथं कमर्शियल आस्थापना आहेत त्यांची तपासणी करत आहे। जवळपास 45 ते 50 आस्थापना आम्ही कालपासून चेक केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्हाला काही ठिकाणी जवळपास 19 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर हे हॉटेलमध्ये किंवा कमर्शियल वापर करत असताना जे आढळून आलेले आहेत त्या सर्व टाक्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट या कायद्याअंतर्गत आम्ही कारवाई करणार आहोत। सर, वारंवार सूचना देऊन सुद्धा काही हॉटेल चालक जे आहे तर अशाच पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करताय, अजून देखील काही आहे, काय आव्हान तुम्ही कराल? सद्य परिस्थितीमध्ये कोणालाही घरगुती वापराचे जे गॅस सिलेंडर आहेत, जे सबसिडाइज गॅस सिलेंडर आहेत ते कमर्शियल वापरासाठी किंवा हॉटेल वापरासाठी किंवा बाकीच्या ठिकाणी वापरासाठी परवानगी दिलेली नाही। त्यामुळं असं कोणी आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि पुन्हा पुन्हा जर असं आढळलं तर त्याच्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल याची लोकांनी दक्षता घ्यावी। आणि माझं जनतेला देखील आवाहन राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पॅनिक होऊ नका। शासनाकडून पुरेपूर प्रयत्न आहेत, ज्या पद्धतीनं आपल्या तालुक्याची डिमांड आहे त्या पद्धतीनं सप्लाय आपण पुरेपूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आणि त्या पद्धतीत आपल्याकडं सप्लाय आज रोजी आहे, कुठेही शॉर्टेज नाही आहे। विनाकारण ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवणं किंवा खूप मोठा साठा करून ठेवणं अशा बाबी कुठं आढळल्या नाही पाहिजे। आणि जिथं कुठं साठा आढळल आम्ही लोकांना ते पण आवाहन करतोय, असे कोणाकडे अतिरिक्त विनाकारण साठा करून ठेवलेले सिलेंडर असतील तर ते देखील आमच्या प्रशासनाला गोपनीयरित्या आपण कळवावे, तिथे देखील आम्ही रेड करून कारवाई करणार आहोत। सर, प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे की गॅसचा तुटवडा नाहीये, परंतु गॅस एजन्सीच्या बाहेर सकाळी सकाळी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नाही, आपण त्यांचा डाटा जर पाहिला तर ज्या पद्धतीनं मागणी पूर्वी होती त्याच पद्धतीनं आहे, परंतु ज्याच्याकडे डबल सिलेंडर आहे, 3 सिलेंडर आहेत अशा लोकांनी ॲडव्हान्समध्ये भरून घ्यायसाठी त्याच्या हे केलेलं आहे। त्याच्यामुळं थोडे आर्टिफिशियल तुटवडा भासण्याची लोकांची मानसिकता आहे की त्यांना भीती वाटते की असं तुटवडा होईल का काय, म्हणून रांगा लागतात। जी कारवाई आहे, ज्या ठिकाणी सिलेंडर सापडले कशा पद्धतीची कारवाई होईल सर? जे काही लायसन्स ओनर आहेत त्या हॉटेल्सचे किंवा त्या आस्थापनेचे जे लायसन्स होल्डर्स आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही ही कारवाई करणार आहोत। गॅस सिलेंडर तर आम्ही जप्त केलेलेच आहेत, परंतु त्यांच्या विरुद्ध त्या पद्धतीनं इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई होणार आहे। एजन्सी आज देताना बऱ्याच ठिकाणी काय होतं की एजन्सी तर तशी देताना आढळली तर त्यांच्यावर पण निश्चितपणे कारवाई होईल अवैधपणे एजन्सीने दिले तर। परंतु एजन्सीकडनं एखाद्यानं घरगुती गॅस सिलेंडर घेतला आणि तो स्वतःहून वापरला तर एजन्सीला आपण पूर्णपणे दोषी धरू शकत नाही।